मागे गेले जसे हा तंबू बेकायदेशीर एक मिनिट, हा टेंट माझा आहे, माझ्याशी बोला. व्हॉट हॅपन्ड? हे बघा, आम्ही महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातून आलोय आणि तशी तक्रार आहे आमच्याकडे. काय कंप्लेंट आहे? हेच की हा तंबू अवैध आहे आणि त्यामुळे लोकांना त्रास होतो, म्हणून हा तंबू आम्ही पाडायला आलोय. चला बाजूला. एक मिनिट, सोसायटीच्या मेंबर्सनी कंप्लेंट केली? हो, पण मी तर सोसायटीची परमिशन घेतली. त्यांना विचारा ना तुम्ही. मीट अप्पा केतकर गुलमोहर सोसायटीचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहेत. यांनीच दिली मला परमिशन. दिलीत ना? हा मुलगा खरं बोलतोय का? मी कशाला खोटं बोलणार? आपणच दिली परमिशन, हो ना? की तू तरी बोल. अहो, होय, मीच दिली होती परवानगी. ठीक आहे, आम्ही जातो. हे चला रे सगळे. सतत तो कुरघोडी करत असतं ते कांगारू माझ्यावर. आता एक निनावी पत्रच लिहितो गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांना, मग तेच पाडतील तुझा तंबू. हो, पत्र लिहायचं म्हणजे लेखणी. सईच्या खोलीत असेल. नचिकेत देशपांडे. अरे वा, म्हणजे कांगारूला रोजनिशी लिहायची सवय वाटतं. वा. माझं नशीब किती बलवत्तर आहे नाही. लेखणी शोधायला म्हणून इथं आलो आणि हे घबाड माझ्या हातात लागत. वा. कांगारू, आता ही रोजनिशी वापरून तुझ्या बरबादीचा अध्याय लिहितो का नाही ते बघ. वा. ह्या कांगारूची सगळी कुंडली मी माझ्या समोर उघडणार आहे. बघूया काय लिहिलंय रोजनिशीत. इंग्रजीतली मोडी लिपी वापरली आहे नाठाळानं. शब्दकोशाची मदत घ्यायला लागणार आहे ही दळभद्री भाषा वापरायला.
देवाकी मेक्स अवेस देवाकी देवकी हे देवकी कोण? अरे आमच्या सौभाग्यवती हो. देवकी मेक्स अवे सम पोटॅटो डम्पलिंग्स dumplings rolled in gram flour. Potato dumpling अवेसम. अवेसम शिवाय दुसरा शब्द ठाऊकच नाहीये याला. अक्कल शून्य आहे नुसता. ते दिसेल ते अवेसम, दिसेल ते अवेसम. पण असा कोणता पदार्थ आमच्या सौभाग्यवतींनी त्या कांगारूला करून खाऊ घातलाय? बघूया. डम्पलिंग्स डम्पलिंग्स डम्पलिंग मळलेल्या कणकीचा गोळा. ग्रॅम फ्लॉवर ग्रॅम फ्लॉवर. डाळीचं पीठ. एक कणकीचा गोळा, डाळीचं पीठ, पोटॅटो, बटाटा. बटाटे वड्याला हे असं दळिद्री बोलतात या परदेशी भाषेत. या कांगारूमुळे मला आज इंग्रजी भाषेचा वापर करायला लागतोय. माझी नात त्याच्या तावडीतून सुटावी म्हणून आणखीन काय काय करावं लागणार आहे कोणास ठाऊक. पुढं काय लिहिलंय? I dream of taking you to the moon, hold me in my embrace and shower you with lots of kisses. अरे बापरे, हे खूप मोठं वाक्य आहे. हे वाक्य मराठीत अनुवाद करूनच लिहायला हवं. तुला चंद्रावर नेऊन तिथे तुझ्या मिठीत शिरून तुझ्यावर चुंबनांचा वर्षाव करायचं स्वप्न आहे माझं. हे म्हणजे अगदी प्रणय कथांचं पुस्तक आहे. अय्या, प्रणय कथांचं पुस्तक वाचताय? पोथी वाचायचं वय आहे तुमचं. तुमचं नाही, आपलं. आपलं? हो हो, आपलंच. जरा बघू ना ते पुस्तक. अहो काही गरज नाहीये हो. अहो पण मग असं लपवताय कशाला? लपवतोय कुठं मी? हे काय तुमच्या समोर आहे ना इथे. तुम्ही नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका हो. जा माझ्याकरता काढा घेऊन या. अहो प्रणय कथांचं पुस्तक वाचल्यावर तरी जरा प्रेमाने बोला की बायकोशी. अहो तसं काही नाहीये हे. हो का? जाओ काढा घेऊन या माझ्यासाठी. जा. अहो हो हो. नेमक्या वेळी हजर होतात आमच्या सौभाग्यवती. ही कांगारूची रोजनिशी काही माझ्या कामाची नाहीये. तेव्हा जिथून घेतली होती तिथंच परत नेऊन ठेवतो. निनावी पत्र लिहितो. काय सांगते आई? हो माझ्या कानाने ऐकलं ना मी. काय बाई ते वाक्य होतं? हा, तुला चंद्रावर नेऊन तुझ्या मिठीत शिरून तुझ्यावर चुंबनाचा वर्षाव करायचं स्वप्न आहे म्हणे माझं. अय्या, अगं काय ग? काय झालं? काही नाही, ते जरा भांड घाबरलं. म्हणजे मी घाबरले आई. का पण? काय झालं काय?
आई मी जरा आलेच हा. अगं अचानक काय निघून गेली ही मुलगी. चंद्रावर पोचली ती. सईवा अगं काय हा दसमुसळेपणा. अगं समोर एवढा माणूस येतोय तुला दिसत नाही का? पण मी चुकले, मला क्षमा करा, चुकून झालं. अगं पण एवढी काय घाई होती तुला? मी जरा कामाला निघालो होतो ना. चुकले मी, तुम्ही उठा ना, उठा सावकाश. अहो तुम्ही कुठे निघाला होतात पण? सतत मी कुठं निघालो याच्या तुम्हाला चौकशा असतात. आता पाय मुरगळल्यानंतर मी कुठं बाहेर जाणार आहे का? नाही नाही. या या आधी खाली तर या, मी तुम्हाला तेल लावून देते. हो हो हो, पायाला काहीही लावा पण माझा पाय चटकन बरा करा. हो आता पाय बरा झाल्याशिवाय मला बाहेर नाही जाता येणार कुठे. हो येईल, आता तेल चोळून देते ना. हो हो, फरफटवू नका हो मला. हळू. एवढी कसली घाई होती ग तुला? चुकून झालं. I love you, not only for what you are, but for what I am. When I am with you, say. रोजनीशी इथेच आहे म्हणजे आप्पांनी रोजनीशी बघितली नाही. चला, काळजी मिटली. काळजी वाटणारच ना, टेन्शन येणारच. हे सगळं करून पैसे मिळणार आहेत का? अरे मग तंबूत राहणारच का एवढे दिवस? हा हे बघ भाई, काहीतरी कर आणि त्या हिटलरचे पैसे देऊन टाक आणि मोकळा हो एकदाचा. मला काय नाही द्यायचं. आय एम थिंकिंग द सेम थिंग बट इट्स नॉट अ स्मॉल अमाउंट. 10 lakhs अर्न करायला वेळ लागतो. तर चांगली नोकरी सोडून बसलायस त्या हिटलरचं ऐकून. आय डोंट नो व्हॉट टू डू. काही कळत नाही मला, कुठून आणायची एवढी मोठी अमाऊंट. मला ना त्या हिटलरला गोळी घालावीशी वाटते आता. जाऊ दे, असं पण त्याचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलंय ना. मग भाई डोकं चालव आणि कर काहीतरी प्लीज. आय एम स्टक. काय करू? रॉबरी करू? तर रस्त्यावरती भीक मागू? आय फील की मी ना रोडवरती बॅनर्स घेऊन उभा राहतो, लाईक अ फंड रेझिंग कॅम्पेन. भाई आर यू आउट ऑफ युअर माइंड? हा म्हणजे काय भाई, आपलं माइंड एकदम जोरदार चालतं. इडियट, येडाय का तू? भाई तू ऐक ना, तुला काही करायचं नाहीये. तुझा बर्थडे की नाही, तुला आपण बर्थडे गिफ्ट देतो. तुला काही करायचं नाही, तू आराम करायचा, सगळं आपण करणार. इट्स युअर इम्पॉसिबल. अरे भाई एकदम तोडू आयडिया आहे. पैसे जमा होणार बघ 100%. एका शिकलेल्या सवरलेल्या तरुणाला तुमच्या मदतीची गरज आहे. नाही, आम्हाला तुमच्या पैशांची नाही, त्या तरुणाला फक्त कामाची गरज आहे. आता तू म्हणशील कामाची प्रत्येकालाच गरज आहे. हो आहे, पण माझा मित्र बेघर झालाय. त्याचं घर गेलंय त्याच्याकडून. त्याला त्याचं घर परत मिळवायचंय. एका न केलेल्या गुन्ह्याची तो शिक्षा भोगतोय. पुण्य हे असं देवळात वगैरे जाऊन मिळत नाही. त्यासाठी गरजू व्यक्तींची मदत करावी लागते. आम्हाला काम द्या, आम्हाला काम द्या. नचिकेत देशपांडेला मोठ्या मनाने मदत करा. अहो पण कोण आहे नचिकेत देशपांडे? नचिकेत देशपांडे माझा मित्र, इथे बाजूच्याच बंगल्यात राहतो, 44 नंबर. एका माणसाने त्याला फसवलंय म्हणून 10 लाख रुपयाचं कर्ज झालंय त्याच्यावर. अहो नचिकेत देशपांडे म्हणजे केतकरांचा होणारा नाथ जावई का? हो तोच. काय वाईट दिवस आले बिचारे केतकरांवर. नाही हे पहा, वेळ खूप कमी आहे, तेव्हा येऊन त्वरित कारवाई करा. अहो कशावर काय, मी सांगितलं ना, आपल्या गृहसंकुलात रस्ता क्रमांक 4 वर कुणीतरी 2 समाजकंटक तंबू ठोकून राहत आहेत. हा
हो, तो ताबडतोब तंबू पाडून टाका. काय? नाही नाही, मी आप्पा केतकर नाही बोलत आहे. आणि हे बघा, मी कोण बोलतोय हे महत्वाचं नाहीये. कारवाई ताबडतोब होणं हे जास्त महत्वाचं आहे. हो. काय? थोड्याच वेळात? उत्तम, चालेल. हो. वा, आता ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरेल सगळीकडे. मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा. दिगंबरचं हे छायाचित्र सानियाने कुठे काढलं असेल? रस्ता तर घराजवळचा दिसतोय. हॅलो दिगंबर, हा बोल वहिनी. गृहसंकुलातल्या माझ्या एका मैत्रिणीने तुझं छायाचित्र मला पाठवलं, ज्यात तू ते फलक घेऊन. हो, तो मीच आहे. आणि अजूनही मी इथेच आहे. दिगंबर, अरे काय वेडेपणा आहे हा? नाही, दुसरा काही इलाजच नाहीये ना वहिनी माझ्याकडे. अजून किती दिवस भाई इकडे तंबूत राहणार आहे? अरे हो, पण म्हणून असं काहीतरी करायचं का? वहिनी, मी आणखीन काय करू शकतो? बघ, माझ्याकडून काय झालं असतं, माझ्या मित्रांकडून काय झालं असतं तर मी स्वतः भाईला 10 लाख रुपये दिले असते. पण ते सुद्धा होत नाहीये. आणि वहिनी, भाईला मला लवकरात लवकर घरी पाठवायचंय. म्हणून मी लोकांकडे मदत मागतोय. आणि त्यात मला काही लाज वाटत नाही. लोक चोरी करतात, दरोडा टाकतात, काय काय करतात. मी तर खुलेआम लोकांकडे फक्त मदत मागतोय. ठीक आहे, आपण बोलू नंतर. हो. मदत करा, मदत करा, मदत करा, मदत करा, मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा. नचिकेत, तू एकटा नाहीयेस. ही लढाई आपल्या दोघांची आहे. मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करो, मदत करो, मदत करो, नचिकेत देशपांडेला मदत करो, मदत करो, मदत करो, नचिकेत देशपांडेला मदत करो. काय करतोय? मदत करो. हा बघा, हाच तो नचिकेत देशपांडे. मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत कर. नाही, तू गप्प बस. मोठ्या मनाने मदत करा. अरे पोरा, माझा आशीर्वाद आहे तुझ्या मागे. पण पोरा, ही वेळ कशी तुझ्यावर आली? काळजी करू नको, देव आहेत मागे. हे घे 20 रुपये, माझा तेवढाच खारीचा वाटा. खारी? मावशी, व्हॉट आर यू सेइंग? काय बोलतो तुम्ही? अरे पोरा, तू कित्येक वेळे माझी पूर्ण भाजी विकत घेऊन मदतच केली आहे. मी कधी विसरले नाही. समजा ठीक होईल. मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा. You really did this? You're horrible. अरे भाई, तुला तर माहितीये ना, आपलं काम एकदम परफेक्ट असतं. आणि कसं आहे माहितीये, तुला लवकर त्या घरात घेऊन जायचंय मला. आणि त्यासाठी हा एकच पर्याय माझ्याकडे. अरे म्हणून लोकांकडे असं काम मागायचं? नचिकेत, काय हरकत काय? कामच तर मागतोय ना आपण, भीक नाही मागतो. आणि ज्या लोकांकडे तुझ्यासाठी काम नाहीये, ती लोक त्यांच्या पद्धतीने तुला मदत करतात. सही, but I don't like this. नचिकेत, तू शांतपणे विचार कर. आतापर्यंत कितीतरी चांगल्या कामांसाठी अनेक लोकांनी मदत केली. त्यांना जर हेही काम चांगलं वाटत असेल तर त्यांना करू दे ना मदत. आणि हे बघ नचिकेत, त्या बनावटने तुला फसवलं म्हणून तुझ्यावर ही वेळ आली. तू काय जुगार खेळून पैसे उडवले नाहीयेस. तू मला सांग,
ते कर्ज फेडल्याशिवाय तू घरात जाणार आहेस का? नाही ना. मग का नाही मदत घ्यायची नचिकेत आपण? आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही काम नाहीये, पण मला जमतील तसे पैसे तर मी तुला देऊच शकते ना. सई प्लीज. हे घे नचिकेत, नाही म्हणू नकोस. काही वाईट नाही करत होत आपण. वहिनी पटलं ना तुला? हो. हा, मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा, मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा. रिकाम्या हाताला काम द्या, घर परत मिळवून द्या. अरे मदत करा, मदत करा. सई काय? नचिकेत पैसे उभे करायचे असतील तर तुम्ही जा. नको, काय नको. हे बघ नचिकेत, पैसे उभे करायचे असतील तर आपल्याला हे करावंच लागेल. हा, मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा.